आता नाशिकमधून एक मोठी बातमी आहे। नाशिक पुणे महामार्गावर मालवाहू कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। संगमनेर तालुक्यामधल्या चंदनापुरी घाटाजवळ दुभाजक तोडून कंटेनर उलटलेला आहे। दुचाकीला धडक दिल्यानंतर कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या अपघाताचा फटका पुणे तसेच नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना बसलाय। नाशिक पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे राज्यातील सर्वच महामार्गांवर वाहतुकीची कोंडी होत असताना नाशिक पुणे महामार्गावर देखील वेगळी परिस्थिती नाही। मात्र नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या एका ठिकाणी एक मोठा कंटेनर पलटी झाल्यानं वाहतुकीचा मोठा खोळंब झालाय। जवळपास अर्ध्या ते पाऊण तासापूर्वी वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा भला मोठा कंटेनर दुभाजकावर आदळला आणि जागेवर पलटी झाला आणि त्यानंतर या अपघातात जो वाहन चालक होता तो किरकोळ जखमी झालाय आणि त्यानंतर मात्र या रस्त्यावरच्या वाहतूक मात्र विस्कळीत झालेली आहे। महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। अपघातग्रस्त वाहन रस्त्यातून बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाल्यानं कुठेतरी जे अत्यावश्यक सेवा आहेत त्यांना सुद्धा फटका बसताना दिसतोय। वाहन चालकांना मोठा त्रास होताना दिसतोय। एकूणच जर पाहिलं तर काही दिवसांपासूनच या महामार्गाचं रुंदीकरणाचं काम देखील सुरू आहे आणि हे काम सुरू असल्यामुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं चित्र झालेलं आहे। मात्र सध्या दिवाळीच्या सुट्ट्या आणि हा झालेला अपघात यामुळे आज नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्याजवळ असणाऱ्या या चंदनापुरी घाटात या कंटेनरचा अपघात झाल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर, अहिल्यानगर। यानंतर घेऊयात महत्त्वाच्या वेगवान बातम्यांचा आढावा।